नमस्कार, मी मिलिंद कांबळे. मी आता अंबाडी वज्रेश्वर रस्त्यावरती आहे. एक 2 मिनिटावरती अंबाडी आहे. अंबाडीहून वज्रेश्वरीकडे जाणारा राईट साईडला रेणुका विद्यालय. साधारणतः 40 फुटी आहे. पन्नास फूट लांब ट्रक आहे. ट्रेलर बोलतात त्याला. सळ्याची वाहतूक होते ह्या रस्त्याने रात्री, आणि रात्री हा ट्रक इथं घुसला आहे. रस्त्याची रुंदी किती आहे, रस्त्याचं काम अजून सुरू आहे. मी पहिल्यापासून बोंब मारतो, या रस्त्याला कुठेही बॅरिगेट नाहीत, कुठेही रेडिंगचे पट्टे नाहीत. पुढे काम चालू आहे, याचे बोर्ड नाहीत, साईन बोर्ड नाही. जिथं इथं खोदून ठेवलं आहे. अनेक ॲक्सिडेंट हे रस्त्याचं काम चालू असताना झालेले आहेत. रोज ट्रॅफिकचा त्रास आहे. ही जबाबदारी कोणाची आहे? ज्याचा हा ठेकेदार आहे, रस्त्याचा ठेकेदार, त्याची ही संपूर्ण जबाबदारी आहे. वाहतूक कोंडी काढायची किंवा सिंगल लेन रस्ता खोदायचा, बॅनर लावायचे, वाहतूक सुरळीत ठेवायची किंवा वळण रस्त्याने वाहतूक वळवायची, सिग्नल लावायचे, त्याचे सर्व पैसे त्या एस्टिमेटमध्ये मिळतात. एस्टिमेटमधून जशा प्रकारे शासनाने दिलेलं आहे ते पैसे सगळं, परंतु सगळे पैसे हे वाचवण्याचा प्रयत्न करतात ठेकेदार लोक, आणि हे असे अपघात होतात. आता हा ट्रक एवढा आतमध्ये गेला मातीया भरावानी. हे दाखव जरा, बस इकडे. हा ट्रक कमीत कमी 60-70च्या स्पीडला असेल त्यावेळेस एवढा आतमध्ये गेलाय. जर याला स्पीड किती दिला आहे? साधारणतः लोड वाहतूक वाहनाला 40चा स्पीड असतो. हायवेला 40च्या वर जात नाही तो, तेवढा स्पीड लिमिट असतो. पण एवढ्या स्पीडला ह्या छोट्या रस्त्याला एवढा मोठा ट्रक घुसला. जर जीवित अंजली असती, तर ट्रक दिवसा राईटला गेला असता, लेफ्टला गेला असता, एखाद्याची जीवित अंजली असती, ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती? त्या जीवाची भरपाई कोणी दिली असती का? याच्यावर कोणाचं बंधन आहे की नाही? या रात्री दारू पिऊन गाड्या चालतात. हायवावाल्यांचा त्रास आहे, या सळ्यावाल्यांचा त्रास आहे. मग माणूस मेल्यावर तुम्ही करणार काय? हे एवढे मोठे हायवा नंबर चालतात. हे किती लोड भरून चालतात, किती यांच्याकडे माल वाहतूक ओव्हरलोड घेऊन चालतात. प्रशासनाचं लक्ष नाही. अशी परिस्थिती आहे इथल्या माणसाची. आणि कुठलाही इथला स्थानिक माणूस किंवा कार्यकर्ता, जे नेते मंडळी समजतो, आमदारापासून खासदारापासून तर जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समिती सदस्य, कोणच याच्यावर ह्या वाहतुकीवरती, या रस्त्यावरचं काम कसं चालू आहे, अगदी निकृष्ट दर्जाचं काम या रस्त्याचं सुरू आहे आणि केलेलं आहे. तो त्रासदायक कोणाला ठरणार आहे? ठेकेदार येणार आहे का आमदार येणार रोज इथं फिरायला या रस्त्यावर? अशी परिस्थिती इथल्या ह्या माणसाची करून ठेवली. निदान या नेते मंडळीला तर लाज वाटू जरा. एखाद्याचा जीव जाणं, एखादा जीव तुमच्यामुळे जाणं, याची तरी लाज बाळगा. आणि आता तरी जरा कामाला लागा काहीतरी. त्या ठेकेदाराला वटला वेळा ना. जो ठेकेदार आहे त्याच्यावर कोण कोण भागीदार आहेत, कोण कोण त्याचा हिस्सेदार आहे, त्यांना जाब विचारा. आणि हे अशात आमची लोक मरतील आमची रस्त्यावरती. ह्या अशा ह्याच्याखाली त्या सळ्यावरती पहिल्यांदा बंधन घाला. हा इथं चोरीचा माल रोज जेवढे धाबे आहेत तिथं उतरला जातो ना, इथून सप्लाय केला जातो. ड्रायव्हर लोक उतरतात. कोण आहे ठेकेदार? यांचे कोण आहेत? डीलर कोण आहेत? हे सगळं माहिती आहे सगळ्यांना, पण कारवाई कोणीच करत नाही. मी आता सरळ गृह मंत्रालयाकडून याचा फॉलोअप करून याची पूर्ण चौकशी करायला लावणार आहे. हे सगळ्या रात्रीच का चालतात, दिवसा काय चालत नाही? एवढ्या लांब नसतं घ्या परमिशन आहे का या रस्त्यावर? मी सगळा लेखी फॉलोअप घेणार आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायला प्रशासनाला भाग पडणार आहे. धन्यवाद.